नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, एक मी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर. मित्रांनो, 2 ऑगस्ट रोजी म्हणजे काल फडणवीस साहेबांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, की राज्यात आपण 18,000 पदांची भरती लवकरच घेऊ. तर मित्रांनो, यावरून स्पष्ट होते, की राज्यात लवकरच पोलीस भरती निघेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही आपला अभ्यास चांगला चालू ठेवा, ग्राउंड चांगले करा, लेखीसाठी सुद्धा चांगला अभ्यास करा. मित्रांनो, माझ्या मते ह्या वर्षीच्या एंडिंगपर्यंत जाहिरात येऊन जाईल मित्रांनो. तर मला असं वाटते की ही भरती जे ते आहेत ते डिसेंबर ते मार्च एप्रिलच्या दरम्यानमध्ये होणार आहेत मित्रांनो. राज्यात इलेक्शन असल्यामुळे ही भरती लवकर होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. तरी तुमचा अभ्यास हा चांगला असायला हवा मित्रांनो. ग्राउंड आणि लेखी दोन्ही स्ट्रॉंग असणे जरुरी आहे यासाठी मित्रांनो. आणि मित्रांनो, जेव्हा हे नोटिफिकेशन येईल तेव्हा एक आणखीच चर्चा होईल. कारण की मित्रांनो, सलग 2 वर्षी हा डबल फॉर्मवाल्यांनाच फायदा झाला यावरून दिसून येते. यावर आपल्याला स्पष्टता हवी. त्यासाठी बघू आपण की नोटिफिकेशन कसे येईल आणि त्यामध्ये ते काय सांगतात. मित्रांनो, माझ्या मते जे दरवर्षी घेत होते ते आधी की डबल फॉर्म तुम्ही भरू शकता जनरली. बट त्यांनी मागच्या 2 भरतीपासून हे संभ्रम निर्माण केलेला आहे, डबल फॉर्म की सिंगल फॉर्म. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे फॉरेस्ट भरती आणि तलाठी भरती या दोन्ही भरतीमध्ये तुम्ही एकच फॉर्म भरू शकता. आणि त्यामध्ये त्यांनी 10वीचा रोल नंबर हा युनिक केला. अशाच प्रकारे जर यांना एकच फॉर्म अप्लाय करण्याची परमिशन द्यायची आहे, तर अशा प्रकारे काही त्यांना युनिक त्यामध्ये टाकावे लागेल, जेणेकरून विद्यार्थी डबल फॉर्म भरतील नाहीत आणि जे सिंगल फॉर्म आहे त्यांचं नुकसान होणार नाही. नाहीतर मग त्यांनी सीधे डबल फॉर्मला परमिशन देऊन द्यावे असे मला वाटते. तर मित्रांनो, यावर आपण अफोल डिस्कशन करू जेव्हा याची नोटिफिकेशन येईल. त्यानंतरच आपण डिसाईड करू की सिंगल फॉर्म की डबल फॉर्म. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.